आरामाने हा ओ मधल्या लाईनी ओ पूरे चरणी गागरिया जय देव जय देव जय देव जय मंगलमूर्ति वज्रवज मंगलमूर्ति दर्शन मात्रे मान स्वर्णे मात्रे मा कामोणा स्मृति जय देव जय लंबोदर पीतांबल फणीवर वंदना सरळ सोंड वक्र तुंड त्रिनयना दाश्रमाचा वाटपाये सना संकष्टी पावावे निर्वाणे रक्षावे सुरवर गजवदना जय देव जय मंगलमूर्ति श्रीराज मंगलमूर्ति अवतार त्रैलोक्य नाना नीति नीति शब्द दयानो माना सुरवर समगन वेगी समदानी ध्याना जय देव जय सद्गुरु दत्तानु स्वामी अवधूता हरती ओवारिता हरली भवचिंता जय देव जय सभाभ्यंतरी तू एक दत्त आभाग्याची कळशी कळलं ही मात्र परही परतला जडगायचा हेत जन्ममरणाचा पुरलासे अंत जय देव जय सद्गुरु दत्ता स्वामी अवधूता हाती ओवारिता हरली भवचिंता जय देव तयोनिया उभाडा करा सद्भावे साष्टांगे प्रणिपात केला प्रसन्न होई तू आशीर्वाद दिला जन्मामरणाचा फेरा चुकविला जय देव जय सद्गुरु दत्ता स्वामी अवधूता आरती ओवारिता हरली भवचिंता जय देव जय दत्त ऐसे लागले ज्ञान हार पले मन गाले उन्मन विटूपनाची झाली बोलवना एका जनार्दनी श्री दत्त ध्यान जय देव
देव जय सद्गुरु दत्ता मूळ स्वामी अवधूता हाती ओवाळीता हरणी भवदेता वेगे 28 विठेवरी उभा का भेटी मानेगा शनिवा हे जगा उद्धरी जगा देव जय पांडुरंगा ओ हरी पांडुरंगा रुक्माई वल्लभ राईच्या वल्लभ पावे देव तुलसी मागता करंडी कवितांबर कस्तूर लट सर्वर नित्य बिब्रेटी गरुड हनुमंत पुढे वगैरे उदय देव जय पांडुरंग रुक्माई वल्लभ राहीच्या वल्लभा पावे जुलगा जय देव जय आषाढी कार्तिकी भक्तजने की येण्यास वेळ झाला आणि आपण बराच वेळ वाट पाहत असताना 2 सेकंद या ठिकाणी आलात. मी पुन्हा एकदा ठिकाणी आमदार साहेबांच्या वतीने आपलं सर्वांचं स्वागत करतो आणि तुम्हाला धन्यवाद देतो. आजचा हा दत्तवाडीचा आदर्श महिला मंडळाने जो कार्यक्रम घेतलेला आहे सांगायला आनंद वाटतो. अख्खा आजचा हा कार्यक्रम. तुमचं नाव माया रुपणार आणि यांचं अर्चना अहो तुमच्या यांचं बॉबला ह्याच्या अर्चना नाव आहे. हा माया राम रुपणार हा आणि उखाणा माया वहिनीसाठी जरा जोरात टाळ्या वाजवा. टाळ्या एवढ्यासाठी त्यांचा उखाणा ऐकायचा ना. हे बाळू इथून सर बाळा साऊंड त्याचा आधीच आवाज तिकडेच आहे ना आणि तू परत त्याच्या पुढे बस. हा वहिनी याला हात लावू नका करंट वरती शॉक लागतो. हा गळ्यात मंगळसूत्र आहे सौभाग्याची खून गळ्यात मंगळसूत्र आहे सौभाग्याची खून रामरावांचं नाव घेते रुपणार घराण्याची सून श्रीराम जानकी बैठे हैं मेरे सीने में मेरे राम. जोरात टाळ्या वहिनीसाठी. रस्सीला पाय टच करायची. रस्सीला पाय टच करायची. वहिनी साप नाही रस्सी चावत नाही. हा अर्चना धनाजी अडसूळ परशा अर्चना वहिनी आल्या. याड लागलं ग याड लागलं ग रंगला तुझ्या याड लागलं ग वासी घेऊ साथ येई कस्तुरीचा चाकलं या मार्गवार लागलं ग. वहिनी तुमचं नाव लय चांगलं आहे. टाळ्या वाजवा अर्चना वहिनीसाठी. हा दिल दिया दर्द लिया धनंजय पाटिल के साथ मैंने जीने का वादा किया वादा है वादा चाहत से ज्यादा दिल दे दिया है जान तुम्हें देंगे दगा नहीं करेंगे सनम. ओ रब दी कसम यारा रब दी कसम दिल दे दिया है जान तुम्हें देंगे दगा नहीं करेंगे सनम. क्या बात आहे. नवरा बायको त्यांचं असंच प्रेम राहायला पाहिजे. जोरात टाळ्या वाजवा वहिनीसाठी. हा काय वहिनी मिस्टरांना बोलवायचे. हा तुम्ही करवली त्यांच्या. या तुमचं नाव माधुरी सुनील हंकारे डिंग डॉंग डिंग डिंग डॉंग डिंग डॉंग 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 डिंग डोंग डंग डिंग डोंग डिंग डोंग. हाँ 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 तेरा करो दिन गिन गिन के इंतजार आजा पिया आई बहार. नाव चांगलं आहे वहिनी तुमचं. हा उखाणा घऱ्याचा लाडू मोग्याने वेढला सुनील रावांसाठी आईबाप सोडले कुणाचं काय तर वहिनीचा फटका काय. टाळ्या वाजवा बिचारीसाठी. हा वहिनी तुमचं नाव आशा दिनेश पोटे उखाणा तिकडे काय बया. हा आधी होते आई वडिलांची ताने आता झाली दिनेश रावांची राणी अगो बया बया राणी वहिनीसाठी टाळ्या वाजवा. हा वहिनी पुढे सरका. तुमचं नाव कल्पना सुरेश ओवाळ आणि उखाणा सोन्याच्या ताटात चांदीचा घास सोन्याच्या ताटात चांदीचा घास यांचं नाव घेते यांच्यासाठी खास. सोन्याच्या ताटात चांदीचा घास सोन्याच्या ताटात चांदीचा घास माहेरच्या तांदळाला बासमती राईस
सुयश रावांचं नाव घेते भाऊजी तुमच्यासाठी खास. भैया कुटुंबामध्ये नकार म्हणजे कसं काही रेडी पिकते उकड्याचा काही मिळच जमला नाही. टाळ्या वाजवा वहिनी, बिचारीने प्रयत्न केला. हे बघा, टेन्शन घेऊ नका, बिनधास्त खेळा. कार्यक्रम तुमच्यासाठी आहे. जर टेन्शन आलं असं आठवण्याचं माणसं आलीच होईल. हा वहिनी मोहिनी स्वप्नील राव. उखाणा. हा काय म्हणल्या? स्वप्नील राव. उखाणा येत नाही का? घ्यायचं नाही. हा मी शिकवतो, जोरात टाळ्या वाजवा वहिनींसाठी. बोलता येतं माझ्या पाठी मग बोलताना. साऊंड मध्ये साऊंड, साऊंड मध्ये साऊंड. साऊंडच्या वरती असतो भोंगा. भोंगा नसतो तो. हा अहो बोला की बाया. साऊंडच्या वरती असतो भोंगा. यांचं नाव घेते. स्वप्नील रावांचं नाव घेते. टांग टिंग टिंगा की टांग टिंग टिंगा. टांग टिंग टिंगा टांग टिंग टिंगा. वाजवा टाळ्या वहिनींसाठी. हा वहिनी. कामिका केशव तेजनकर. जय मला. सुशिक्षित घराण्यात जन्मले कुलवंत घराण्यात जय मला. विनोद परात. जय मला. जय मला. जय मला. जय मला. काय नाही बाय, पिवळी साडी दिसली म्हणलं खंडोबाच्या कुठून नादाला लागायचं. खंडोबारायाचं मुरळीला लागण मुरळीला नयनबाई लागण महाग्याला. हा लागण मुरळीला नयनबाई लागण महाग्याला. त्याचा ऑपरेटर आला ना मग लावा. हा? वहिनी द्या आता उखाणा. सुशिक्षित घराण्यात जन्मले कुलवंत घराण्यात आले विनोद पाटलांचं नाव घेऊन मी सौभाग्यवती झाले. टाळ्या वाजवा वहिनींसाठी. हा वहिनी तुमचं नाव? वैशाली प्रकाश रावटे. उखाणा. स्टीलचा चमचा कुकरामध्ये जळाला. प्रकाश रावांचा फोटो मला कॉलेजमध्ये मिळाला. अगो भैया भैया. जिसे देख मेरा दिल धड़का मेरी जान तड़पती है. कोई जन्नत की वो हूर नहीं मेरे कॉलेज की एक लड़की है. जोरात टाळ्या वहिनींसाठी. हा वहिनी तुमचं नाव? रोहिणी विशाला उघडे. उखाणा. इंग्लिश मध्ये चंद्राला म्हणतात मूळ. भैया मला माहितच नव्हतं. इंग्लिश मध्ये चंद्राला म्हणतात म्हणून मला माहितच नव्हतं काय. हा इंग्लिश मध्ये चंद्राला म्हणतात मूळ. लक्ष्मी माझी मुलगी, विशाल आणि माझ्या सुखी संसाराची खून. क्या बात आहे. जोरात टाळ्या वहिनींसाठी पाहिजे. आपल्या मारुंजी गावचे माजी सरपंच सन्माननीय गणपतरावजी जगताप साहेबांच्या वतीने या ठिकाणी 10,000 रुपये वर्गणी जमा झालेली आहे. धन्यवाद. जोरात टाळ्या वाजवा तुमच्यासाठी एकदा. हा वहिनी सुरेखा सोनवणे. यांचं? तुळजापूरचे. यांचं नाव? हा सुरेखा शांताराम सोनवणे. वाजवा टाळ्या भैया सुरेखा वहिनीसाठी. ही सुरेखा आपल्याला पटलेली हाय आणि खिडकी मधून तू येत नाही. टाळ्या वाजवा वहिनींसाठी. हा तुळजापूरच्या देवी आईला अलंकारांचा साथ. शांताराम रावांचे नाव घेते. नवरात्र आहे आज. क्या बात आहे. जोरात टाळ्या वाजवा अगं वहिनींसाठी. अंबाबाईला रडाले ग, अंबाबाईला रडाले ग, काग धरीलास राग, धरीलास राग, धरलास राग, बाई धरलास राग. वहिनी पंचमी सिद्धी मंडळ. उखाणा. हिंदी थोडा पुढे आओ. हा तुमच्यापैकी कोणाला हिंदी येतं का? हिंदी कोणाला येतं का तुमच्यापैकी? कांचन वहिनी. कांचन वहिनी तुम्हाला हिंदी येतं का? हा नाही हिंदी येतं का? हा, तुम्हाला हिंदी येतं? तुम्हाला येतं? तुम्ही पलीकडे सारखं कांचन वहिनी. तुम्ही पलीकडे सारखं त्यांना इकडे येतं. या इकडे वहिनी. देखो मेरा हिंदी का प्रॉब्लम है. मैं इसके लिए इनको ही चाहिए. तुमको हिंदी आता है क्या? नहीं तो मैं मोरा मोरा बोलता है आप मेरे माग माग म्हणून. तुम्हाला हिंदी येतं ना? यांना हिंदी मध्ये उखाणा घ्या म्हणा. उखाणा हिंदी में उखाणा लेणं. हे तुम्हाला मी सांगता येते. उखाणा घ्यायला सांगा त्यांना. उखाणा म्हणा. उखाणा हिंदी येतं ना तुम्हाला? शिकवा मग आता. हिंदी में मुहावरे. मुहावरे मुहावरे. थोडं मोहाची घ्या. मोहाची
हाँ मेरे को हिंदी आता है, देखो इधर आओ। आप किधर रहते हो? दत्तवाड़ी। क्या करते हो आप? मैं हाउसवाइफ हूँ। हाउस वाइफ, कोई प्रॉब्लम नहीं है। आपको वड़ा पाव मालूम है? हाँ, ऊपर वड़ा है, मतलब इधर इधर से पाव रहता है, खालून वरून पाव रहता है, उसमें वड़ा रहता है। हाँ, वैसा 2-4 शब्द इकडे का, 2-4 शब्द इकडे का, और बीच में नवरे का नाम डालने का, आगे पीछे 2-4 शब्द लगाने का। हाँ, मैं शिकवता है मेरे मालूम। मैं शिकवता है, त्यांना सांगा। उनके पीछे पीछे बोल। नहीं माग। हाँ, मैं आगे आगे बोलेगा, आप मेरे पीछे पीछे बोलो। हाँ, सूटकेस में सूटकेस, सूटकेस में सूटकेस, सूटकेस में आईना, सूटकेस में आईना, हमारे उनका कहना, हमारे उनका कहना, उनका नाम डालना है उसमें। हाँ, हमारे उनका कहना, हमारे ऋषि जी का कहना, भैया सदा फैशन में रहना। सदा फैशन में। हाँ, तिथं हात लावून करे बाजूला सरका तुम्ही. नाही त्या साऊंडच्या जवळ जरी गेलं तरी माणसाला त्रास होतो. थांबा. हा बघा आता वाचतोय चल पाठीमागे इकडे पुरुष मंडळी उभे आहेत ना, त्यांनी थोडं अजून पाठीमागे सरका. महिलांमध्ये तुमच्यामध्ये 5 फुटाचं अंतर ठेवायचं. सरका पाठीमागे. महिलांना दिसत नाही पाठीमागे तुमच्या महिला बसले बघा ना आपल्या पाठीमागे. पुरुष मंडळी थोडं पाठीमागे सरका. सरका पाठीमागे. सरका सरका. हाँ भाभी हो गया आपका. चलो कोई नहीं. तुमचं नाव? सीमा समाधान वावळे. हो का ना. आतरवाळीवर पतरवाळी, पतरवाळीवर भात, भातावर तूप, तुपासारखं रूप, रूपासारखा जोडा, जोड्यासारखा वाडा, वाड्यात होता अंगण, अंगणात होती तुळस, तुळशीला घालते पाणी. आधी होते आई वडिलांची ताणी, आता आली समाधानरावांची राणी. अगं भैया भैया टाळ्या वाजवा राणी वहिनीसाठी. हां वहिनी इथे या. तुमचं नाव? लक्ष्मी सोलपुरी. हो का ना. अहो भैया किती वर्ष झालं लग्नाला? 18 वर्ष झाली. 18 वर्ष द्यायचा उखाणा घेतला नाही का? जास्त झाली. जास्त झालं का? वेळा बिचारला सांगता बी जास्तच झालं. हा मी शिकवतो काय प्रॉब्लेम नाही. ऐकलं. पेरूच्या बागेत पोपट आले गमतीला, यांचं नाव घेते सुवासनीच्या पंक्तीला. हळूहळू ते नाही का पोपट आनंद शिंदेनी मोठा केलेला. आवड मला ज्याची मी त्यालाच आणलं. तुझ्या ग बोलण्याला आता मी मानलं. शेजाची ही काळी मैना लागली डोरायला, जवा लागली डोरायला, जवा नवीन पोपट हा लागला मिठ मिठ बोलायला, जवा नवीन पोपट हा लागला मिठ मिठ बोलायला. शिटी बिटी वाजवली तर बटन दाबतील बाबू. काय दाबू नका. पेरूच्या बागेत बोगत नाही भैया इथे या. पेरूची बाग आहे बाग. तुम्ही काय करता? पेरूच्या बागात पोपट आले गमतीला, पोपटाला बेगीत बिगीत नाही. तुम्ही काय पिशवी घेऊन फिरता काय पोपटाला? बेगीतच घातलं पाहिजे पोपट. कशाला तर हा. पेरूच्या बागेत पोपट आला गमतीला, पोपटाला गमती, यांचं नाव घेते यांचं नाव घेते सुवासनीच्या पंक्तीला. शिवासनीच्या पंक्ती. शिवासिनीच्या. काय वाजवा. तुम्ही कुठल्या आहेत बहिणी? सोलापूरचे. मग भाषा कुठली ती? मराठी. का कन्नड? नाही. नाही का. काय वाजवा. हा यावेळी तुमची भाषा कुठली? ಕನ್ನಡದ್ದು ನಾನು ಕನ್ನಡ ಬರ್ತದ. ಯಾವರು? ಸರ್ಸಂಬ. ಈ ಕೆಲಸ ಮಾಡ್ರಿ. ನೀವು ಊಟ ಮಾಡಿಲ್ಲ? ಇಲ್ರಿ ಒಪ್ಪತ್ತಾರ ನಾಳೆಗೆ ಬರ್ತೀವಿ. कसं आहे मला हे बघा तमिळ, गुजराती, राजस्थानी, मारवाडी, बंजारी, इंग्लिश, हिंदी आणि मराठी आणि कन्नड एवढ्या भाषा येतात. त्याच्यामुळे कुठल्याही वेळी त्या आल्या तर त्या भाषेत मी बोलू शकतो. पण काय मला ती भाषा येते एवढं मला येतं म्हणजे त्या भाषेमध्ये बोलता. पुन्हा एक काम करा. तुम्ही जेवले का? मी त्यांना तेवढं विचारलं यावरू. त्या म्हणल्या गावाचं नाव सांगितलं. म्हणलं या उटामारीला तुम्ही जेवला का? पुढं काय बोलल्या मला काय कळालं नाही. तुम्हाला वाटलं असेल बिचारा चांगला कन्नड बोलायला. पण
पाहिजे तेवढंच शिकून घेतलं, बाकीचं नाही. हा वहिनी तुमचं नाव? सुंदर मानाजी शिंदे. उखाणा तुमचं नाव सुंदर आहे? असू द्या. हा तुम्ही दिसायला पण सुंदर आहे. आजीचं नाव आहे. हा असं चांगलं आहे, नाव चांगलं आहे. हिचं काय आवाज वहिनीचं? उखाणा. शंकराच्या पिंडीवर बेल घालते वाकून, मानाजीचं नाव घेते सवासणीचं मान राखून. काय आवाज वहिनीसाठी? हा वहिनी तुमचं नाव? वर्षा संदीप तळेगावकर. उखाणा. लालमणी गावांसाठी आहे बघ. बरं झालं बाया, काय आवाज आपल्या संदीप भावना बायको बंद देत होतं. हा वहिनी. आनंदी सागर माने. उखाणा. औदुंबर वृक्षाखाली दत्तांची सावली, सागरावने जन्म देणारी धन्यती माऊली. दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा, दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा, निघालो घेऊन दत्ताची पालखी. मोहिनी रमेश महाजन. उखाणा. मंगळसूत्रात असतात 2 सोन्याच्या वाटी, रमेश रावांचं नाव घेते खास तुमच्यासाठी. टाळ्या वाजवा खास वहिनींसाठी. आवाज जोरात. माता माता की. तुम्ही खेळायला आल्या? थांब गणेश. बघा त्यांना कळालं पुढचा जन्म आपल्याला कशाचाही मिळू शकतो, तुम्हाला अजून कळालंच नाही. वहिनी थांबा काय, थांबा. हा थांबा द्या, सारखा थोडं इकडे सारखं वहिनी थोडं सारखं. नाही रे, ते याच जन्मात आल्या की जे येणार नाही त्यांच्यासाठी का? सारखा. गेम सोपी आहे. तळ्यात म्हणलं की पुढं उडी मारायची, मळ्यात म्हणलं की पाठीमागं. तळ्यात मळ्यात तळ्यात मळ्यात चुकलं की खळ्यात. चला तळ्यात. थोडं पलीकडे सारखं. त्या वहिनींना 1 गुंठा जागा लागते, ती बी नेरी दत्तवाडीत. हा सर जागा नाही का वहिनी? थांबा थोडा वेळ थांबा, बाजूला थांबा. हा चला, त्यांच्या अंगावर उड्या मारू नका, कार्यक्रम त्यांनीच ठेवलाय. हा चला. मळ्यात तळ्यात मळ्यात तळ्यात मळ्यात. वहिनी काय प्रॉब्लेम तुमचा? हा दोन्ही पाय एकदा असता का? चला. हा तळ्यात मळ्यात दोन्ही पाय वहिनी, दोन्ही पाय. तुम्हीच बाया पांढऱ्या ड्रेसवाल्या. चला तळ्यात. असं टुकडुक नाही बाया, दोन्ही पाय. चला मळ्यात. तरी काय करा बाया? हे बघा वहिनी, तुम्ही जास्त लोड घेऊ नका, जागेवर उडी मारा, वाऱ्यानं पुढे येता. हा चला मळ्यात. 1 2 थांबा थांबा थांबा. तुम्ही पण थांबा, पुढे थांबा तुम्ही. हा तू पलीकडच्या पण थांबा. आहेत इथं थांबा. थांबा पुढं. तुम्ही आलता ना पुढं? हा काय झालं? काय म्हणल्या? हो त्यांच्या धक्क्यानं पुढे आल्या का? बया ह्यांना तुम्ही जर ह्यांना धक्का मारले फुटबॉल सारखं उडून जाते आणि त्यांच्या धक्क्यानं. हे समोर आहे तिथं उभं, यमाच्या पॅसेज मधून इथे येऊन खाली बसा सगळे. मागच्यांना दिसत नाहीये, माग महिला बसलेले आहेत. एकतर माग सारखा नाही तर इथे येऊन पुढे बसा. इथं नका पुढे कोणी येऊ नका. इथं नका बोलू. इथं जे सगळे स्टेज समोर उभे आहेत, इथं बसायला जागा आहे, इथं येऊन बसा. जिथं आहे तिथं खाली बसा. खाली बसा. माग महिला उभे आहेत, त्यांना काहीच दिसत नाहीये. ते तिकडून सांगतात की पुढं खाली बसायला लागा, नाही तर एक तर माग सारखा. दोन्हीपैकी एक काहीतरी करा. माग सगळ्या महिला बसलेत, नाही तर मागच्या साईडला जाऊन बसा आणि तिथून दिसल सगळं. कार्यक्रमात सारखा व्यत्यय येतोय, माग महिला येतात तिकडून आवाज देतात की दिसत नाहीये काही आहे. एकतर पुढे थांबलेले आहेत, माग साईडला बसा, नाही तर इकडे पुढे येऊन बसा. पुढं चल रेडी. हा तुम्ही आता 3 जणी आउट झाल्या बरोबर भया वहिनी? टांग टिंग टिंगा टांग टिंग टिंगा. तुम्ही कसं काय आउट झाल्या? ऐकलंच नव्हतं. हो भया, या वहिनी बिचाऱ्या गरीब आहेत हो. असं आता या वहिनी आउट झाल्यात म्हणून, नाही तर दुसऱ्या असताना मी आउटच दिलं असतं. या वहिनी आउट झाल्या, या वहिनी आउट झाल्यात म्हणून पहिला डाव भूताचा म्हणून माफ. नाही तर आता बाकीच्या वहिनी यांना भूताचा दिला, तुम्हाला पण हा भूताचा डाव. यांना भूताचा दिला, आता आम्हाला मोसुबाचा द्या, मर्याईचा द्या. अजिबात नाही, एकच डाव फक्त भूताचा. आता काहीच नाही पुढा. ज्या वहिनी आउट असतील त्या वहिनी मी आउट करण्यासाठीच आहे. हा चला रेडी. तळ्यात मळ्यात तळ्यात मळ्यात तळ्यात मळ्यात तळ्यात तळ्यात. हा 1 2 तुम्ही
तुम्ही हा बया, किती हाऊस माया तुम्हाला आउट व्हायची. जय मल्हार. तुम्ही पण टाटा. तुम्ही पण मी होगीला होगू काय पोपट पिशवीत न्याला तुम्ही. वहिनी टांग टिंग टिंगा वहिनी. बाय बाय. जय मल्हार वहिनी टाटा. काय नाही बया, असं टाटा करून गेलं की मला बरं वाटतं. म्हणजे आपण पुन्हा भेटू असं असतं टाटाचा अर्थ, बरोबर का नाही. म्हणजे त्यात चिडून गेले का रागून गेले हे कळतं ना. चला रेडी वहिनी, चष्मा सांभाळा. चला 1 2 3 तळ्यात. बया बिचारीला उडी मार दमाने जावं वहिनी. कंबर बिंबर बांधून आलं त्याचं सगळं आता भांडणं करायचं तिथे. दमाने जावं वहिनी. तुला विचार 2-4 जणी खाली. हा कंबर सोडा वहिनी, कंबर सोडा. कीर्तन संपलं तुमचं आता. महाराज वहिनी वहिनी टाटा करा. बाय बाय. बसा. चला रेडी. मळ्यात टाटा. वहिनी बाय बाय. तुम्हीच जावा बया. हे काय केसा काय गजरा आहे. केसामध्ये गजरा फिरते न गजऱ्यावर नजरा, केसामध्ये गजरा गजऱ्यावर नजरा. या वहिनीचा बघून घ्या नवा नजरा. या वहिनीचा बघून घ्या नवा नजरा. वहिनी टाटा. गजरा छान आहे तुमचा. चला रेडी. 1 2 3 मळ्यात तळ्यात. कांचन वहिनी आउट झाल्या. वहिनी टाटा. कांची रे ईद मेरी साची रुक जा न जा दिल तोड़ के. वहिनी दमाने जावा. हाँ तुम्ही काय करता म्हणल्या. हाऊस वाईफ ना. आपको कळ रहा है क्या तळा मला. बघा बिचारला काय कळलं तरी दाना उडे मारायची. आपको समझ में आया क्या. क्या समझ में आया. इधर कूदना है तड़ियत में, बढ़िया मिलते हैं. हाँ इधर कूदना है तड़ियात में, इधर कूदना है मड़ियात में. कहाँ से हो आप. छत्तीसगढ़ की लाइन. छत्तीसगढ़. हमारे इधर एकचगढ़ है. इधर से गया है वो हिंजोड़ी तक गया है और उसमें एक सर भी आ गया है. चलो रेडी. 1 2. भाभी मैं कैसे भी उड़ी मारेगा. आप मेरे को देख के उड़ी मत मारो. बिचारे मला आउट केलं सर कधी. हाँ काय बाय मी काय तुम्हाला मारायलो का म्हणून तुम्ही माझ्यापाशी का आले. तुमचं लग्न झालंय ना. अगं बे लाजले. कधी झाले वेळ लग्न. 4 वर्ष झाले. बर 4 वर्षात काय प्रगती. एक मुलगा. काय बॉम्बला बया. किती वर्षाचा मुलगा. 2. चांगली प्रगती की. प्रगती म्हणजे बंगला गाडी पैसा नोकरी काय. 4 वर्ष झाली लग्नाला काय प्रगती झाली का. झाली चांगली मेहनत करता. अशीच मेहनत करा आणि अजून प्रगती करा. चला रेडी. 1 2 3 तळ्यात. ते मेहनत लई करताना म्हणून. चला 1 2 3 तळ्यात. हा 1 2 3 मळ्यात तळ्यात. इथे तुम्ही इथे. हा तुम्ही आता आउट झालात. तुम्ही दुसरीकडे हो का. नाही मला त्यांनी सांगितलंय परळीकर स्टेज तुमचा आहे. मी कुठं बी थांबेन. हा चला रेडी. आता व्यवस्थित खेळा बाया. आउट की आउट. उडी मारा पटकन. ना चला 1 2 3 मळ्यात तळ्यात. हा तुम्ही ना पाय गेला ना तुमचा. हो मग तुम्ही टाटा. मग बाय बाय. मी बघतो बया सगळीकडे वहिनी. हा मी इथंच येणार. चला 1 2 3 तळ्यात. चला 1 2 3 मळ्यात अनिल भाऊ आपल्या कॉन्टॅक्ट मध्ये एखादा जेसीबी आहे का. आता यांच्यापैकी कोणाकडे तरी असेलच ना गावात कोणाकडे तरी.
वहिनी मागवायचा का? काय नाही बाया, तुम्हाला उडी मारायचं टेन्शनच नाही. वहिनी हली करून तरी कशी हसायली यांच्यावर. हा चला रेडी, 1 2 3. तळ्यात मळ्यात तळ्यात मळ्यात तळ्यात मळ्यात तळ्यात तळ्यात टाटा. चला 1 2 3. तळ्यात टाटा बाय बाय. वहिनी वहिनी टाटा. वहिनी आवर झाले की एवढे वाकडे दाखवलं. वहिनी तुम्ही लहानपणी लय भांडणं केले असतील वेळा. नाही नाही नाही, लहानपणी माझ्या बी लहानपणी म्हणजे सगळे तसे लहान असतात. मी माझ्या लहानपणी होता माझ्या काय मारणं कुणाला होत नव्हतं. मी बी असं करतो, भांडणं व्हायचं तेवढ्यावरच भांडणं व्हायचे. कुणा केलं असं खरं सांगा बरं, हातवरती करा बरं. खोट खोट बोलायचं, कॉपी करायची. हा चला रेडी, 1 2 3. तळ्यात. आता बाया मी एकटीच आऊट झाले का? चला 1 2 3. मळ्यात तळ्यात मळ्यात तळ्यात मळ्यात तळ्यात तळ्यात. आई राजा उद उद पेटल आभाळ सार पेटला हा प्राण रे. उठला हा दारातून कर बलरान रे. उजळताना जळून गेलो राहिला ना भान. डोळ्यात आल्या पाण्याने इजेना ताने. हा बस मला तेवढंच पाहिजे होतं. बाहेर तुम्ही टाटा करताय का नाही? नाही तर मी रडतच असतो आता. हा तुमचं काय नाव? आशा दिनेश पोटे. आशा दिनेश पोटे. वहिनी तुम्ही काय करता? हाऊस वाईफ आहे. हाऊस वाईफ म्हणजे काय असतं? घरी बसायचं, नवऱ्याच्या जेव्हा मजा मारायची. कशा आहेत वहिनी? मग मज्जामध्ये काय काय असतं वहिनी? खायचं आणि झोपायचं. खायचं आणि झोपायचं, याच्यात काय मजा आहे? आराम. आराम. टाळ्या वाजवा वहिनीसाठी. जरा मजा कमी मारा, नाही तर त्यांच्यासारखी प्रगती होईल. चला रेडी, 1 2 3. तळ्यात 1 2 3. मळ्यात तळ्यात मळ्यात तळ्यात मळ्यात तळ्यात मळ्यात तळ्यात तळ्यात. सगळं सुधारले आता, जोरात टाळ्या वाजवायच्या. आता आहे ना नियम थोडा चेंज. हा दोन्ही हात कमरेवर ठेवायचे. ठेवा दोनों हात ऐसा कमर पे रखना है भाभी, रखिए. हा साडी पदर केस काय बांधायचे ते एकदाच बांधून घ्या. मजा मारणाऱ्या वहिनी केस तुमचे नीट करत आताच करून घ्या. हा तसं काय अंगात बिंगात येत नाही तुमच्या? पुन्हा उभं कामाला लावताल आमच्या. डांगडांग टाकडांग डांगडांग टाकडांग. लई चुकला होम मिनिस्टरवाल्या, लई चुकला. काही प्रॉब्लेम नाही ना? पुन्हा लिंबू आण, नारळ आण, कुंकू आण, काही वाक्यात काही सांगता येत नाही. आमचा गणपतीमध्ये कार्यक्रम हडपसरला होता. हडपसर भाजी मंडईमध्ये. तिथं काय होतं, ज्या म्हणजे वेगळं काहीतरी करतील, थोडीशी ऍक्टिव्हिटी करतील, त्यांना सोन्याची नथ होती. एका वहिनीनं आणला अंगात आणि पुन्हा म्हणली ती माझ्या खरंच अंगात येते. म्हणलं येत असेल काय सांगावं. आणि हे गणेश हा म्हणला सर म्हणला खरंच तिच्या अंगात आलंय. म्हणलं अरे नाही असं कसं होईल. गाणं चालू होतं कुठलं, हाताला धरलंय बयेचं डोकं फिरलंय. म्हणलं हे गाणं कुठल्या देवाला चालतंय बाबा. आणि ती वहिनीची घुमायला लागली, ऐकच ना पुढं खालीच आहे ना, लिंबोना नारळाना बजाव बजाव करायली आणि गाणं तेच चालू. तरी ती करायला लागली. एक हुशार वहिनी होत्या स्टेजवरती आल्या, त्याला म्हणले अशी मोकळी जागा होती खाली समोर स्टेजच्या, त्यांच्या हाताला धरलं. म्हणल्या देवा हा कार्यक्रम महिलांसाठी चाललाय, सगळ्यांना इथे खेळू द्या, तुम्हाला एकल्या खळभर जागा देते. म्हणले काय रातभर नाचायची तिथे नाचा. बिचारी का अशी अशी करत होती. जिनेवर आली, डोळे उघडून मस्त अशी खाली गेली.
आणि तुम्हाला खोटं वाटेल, रमेश परळीकर इंस्टाग्राम आयडी आहे, रमेश परळीकर यूट्यूब आयडी आहे. तुम्ही कुठेही सर्च करा, फक्त 1.5 ते पावणे 2 मिनिटाचा व्हिडिओ आहे. तो पूर्ण व्हिडिओ ते आम्ही टाकलाय ते खाली जाताना पण त्यांनी ऍक्टिव्हिटी चांगली केली म्हणून मी त्याला सोन्याची नथ दिली. पण असं मुद्दा म्हणून अंगात आणलं, तसं कोणाच्या मुद्दा म्हणून अंगात येत नाही ना. तुम्हाला काय पाहिजे असलं तर आताच सांगा, आम्ही बक्षीस देऊ. हा चला रेडी, 1 2. जर हात निघाला तर आउट होणार. हा हात कशालाच काढायचा नाही गेम चालू झाल्यानंतर ना. हाँ साड़ी बांधायची बांधून घ्या वहिनी, आत्ताच काय करायचं ते करून घ्या. हाँ उनको थोड़ी जगह जास्त लगती है, वो छत्तीसगढ़ से आए हैं ना. हाँ भाभी ऐसा हाथ निकालेगा तो आप आउट हो जाओगे. सो डिसिप्लिन टू डिसिप्लिन है सबके लिए. चलो रेडी. वहिनी असं बी केलं तर आउट आहे. एकदाच नाक पुसून घ्या बाया. हां सर्दी बिर्दी झाली का तुम्हाला? सर्दी झाली, थोड़ा इधर रुको. वो ठसका देंगे ना वहिनी, समोरच्या वहिनी सांगा वाटतं का आपण तिकडे जायचंच नाही आता. चला रेडी, 1 2 3 म्हणा. आता परत नियम चेंज. पाठीमागचं मळ पुढे, पुढचं तळ पाठीमागं. भाभी अभी जो पहिले जावा खाली, टाटा हात काढला नाही नाही नाही. हा हो आधीच मी सांगितलं होतं, मला विचारून करायचं. जावा आता खाली जावा, टाटा पुढच्या गेम मध्ये भेटा. जावा. नाही मी काही सांगाल, मी काही म्हणन. आता मी गेम चालू झाल्यानंतर सांगेन. गेम चालू झाली ना, आता नियम चेंज आहे. तुम्ही आउट झाला. आता पुढचं तळ पाठीमागे, पाठीमागचं मळ पुढे. म्हणजे आता तुम्ही कुठे उभे आहेत? तळ्यात. तळ्यात. भाभी अभी नियम चेंज हो गया. जो पीछे मड़ा था मड़ा वो आगे गया, और आगे का तड़ा था तड़ा वो पीछे आ गया. त्यांना असंच कळतं. हां आहे ना समज आपको? हां तुम्ही जावा वहिनी, तुम्ही आउट झाला. उड्या मारलात तरी आउट आहेत तुम्ही. चला 1 2 3 तळ्यात अंगा असं जावा. हां खळ्यात जावा आता. चला. रोना चाहे रोना पाए, दिल कितना मजबूर है, किसे पता है कौन बताए, रब को क्या मंजूर है. ये मला माहिती तुझी ओळख करून द्यायची होती. नाही ये लवकर ये, लाजू नको ये. आमच्या कार्यक्रमाचा पार्श्वगायक गणेश. तुम्हाला शांताबाई गाणं माहिती आहे? ज्यांनी शांताबाई गाणं लिहिलं, गायलं, संगीतबद्ध केलं ते संजय लोंढे. आणि आमच्या कार्यक्रमाचा पार्श्वगायक गणेश लोंढे. याचा आवाज आवडला असेल तर जोरात टाळ्या वाजवा. त्याच्यानंतर जिथं तिथं चर्चा तुमची हो झाली, नावाला तुमच्या डिमांड आली. ओ शेट तुम्ही नादच केलाय थेट. हे गाणं ज्यांनी गायलं ते उमेश गवळी गणेशचे मामा आहेत. गणेशच्या परिवारातले बरीचशी लोक संगीत क्षेत्रामध्ये आहेत, त्याच्यामुळे गणेशला उत्तम संगीतातलं ज्ञान आहे. आणि मग अशी तुम्ही जे गाणी ऐकली ते कुठलंही गाणं तो न वाचता गाणी म्हणतो आणि त्याला खूप गाणी पाठवते. एकदा जोरदार टाळ्या गणेश लोंढे याच्यासाठी झाल्या पाहिजे. थँक्यू. तुम्हाला मुद्दाम ओळख करून दिली. तो त्यानं म्हणलं ना तरच माझा आवाज वर जातो, नाही ते एकट्याचा छे छे. चला रेडी वहिनी, कळालं तुम्हाला? 1 2 3 तळ्यात मळ्यात, तळ्यात मळ्यात, तळ्यात मळ्यात, तळ्यात 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 मळ्यात मळ्यात. वहिनी टाटा छोटी सी प्यारी सी अच्छी सी जा रही है परी. वहिनी टाटा. भाभी बाय बाय. बाय बाय मिस गुड नाइट सी यू अगेन. बाय बाय मिस गुड नाइट सी यू अगेन. कल फिर मिलेंगे तेरे मेरे, बाय बाय फिर गुड नाइट सी यू अगेन, कल फिर मिलेंगे. तुमचा बी नंबर लागते बा, लय आराम करता तुम्ही. हा चला 1 2 3 तळ्यात लागला. लय मजा मारता बाया तुम्ही. हा पूर्ण केली तुमची इच्छा होती ना मी खळ्यात जावं म्हणून पूर्ण केली तुमच्यासाठी फक्त. वहिनी 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 ओ वहिनी टाटा वहिनी बाय बाय. कसल्या बाया बोलण्यात पटायचे बघा.
इथलं इथं फिरवलं बिचारीनं. तुमची इच्छा आहे का तशी? नाही वहिनी, तुमची इच्छा आहे का? नाही. बया बिचारी बघा शिव्या देत गेली असेल मला मनात. याकडूनच मला आउट केलं नाही. वहिनी पुढच्या गेम मध्ये बोलत तुम्हाला, काळजी करू नका. चला 1 2 3 तळ्यात मळ्यात मळ्यात तळ्यात मळ्यात तळ्यात. हात काढला टाटा. हा तुम्ही पण टाटा. 1 2 3 4 आपल्याला मिळाले आहेत पहिल्या गेम मधून या 4 सेमी फायनली. जोरदार टाळ्या चौघींसाठी झाल्या पाहिजे. चला वहिनी तुम्ही आता खाली जायचं. आता ज्यांना खेळायचं आहे अशा वहिनी आता 40-50 आल्या तरी चालतात. काही तेरा प्यार मौसम है गाने का, सुनने का, सुनाने का, हर रातों को जगाने का. ये जीवन ये दुनिया सपना है दीवाने का. ये जीवन ये दुनिया सपना है दीवाने का. पुढच्या गेम मध्ये सर की जो सर से वो धीरे धीरे पागल हुआ रे मैं धीरे धीरे. सर की जो सर से वो धीरे धीरे पागल हुआ रे मैं धीरे धीरे. तेरी चुनरिया दिल ले गई, तेरी ये बिंदिया दिल ले गई. तुमसे मिलकर ये जाना है, होता क्यों दिल ये दीवाना है. रिश्ते ये रब ही बनाता है, करके बहाने मिलाता है. मेरे भोले सनम, मेरे प्यारे सनम, दीवाने सनम, अनजाने सनम. बोले तेरा कंगना धीरे धीरे, अरे बोले तेरी पायल धीरे धीरे. ओ बोले तेरा कंगना धीरे धीरे, बोले तेरी पायल धीरे धीरे. कायम एक साथ आमच्या सोबत राहिलं त्याबद्दल मी सर्वांचं मनापासून आभार व्यक्त करते. आणि जे विधानसभेला तुम्ही सर्वांनी जो विश्वास दाखवला आहे त्या विश्वासाला पात्र उतरण्याचं काम इथून पुढच्या काळामध्ये नक्की केलं जाईल. आणि भोर राजगड मुळशी विधानसभेचे आमदार शंकरभाऊ मांडेकर यांच्याकडनं सर्व माता भगिनींना नवरात्री उत्सवाच्या हार्दिक शुभेच्छा देते. आणि उद्या येणाऱ्या दसऱ्याच्या निमित्तानं आपल्या सर्वांना शुभेच्छा देते. आणि मी माझे 2 शब्द थांबवते. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद ताई. म्हणजे ताई एवढ्या सामान्य घरातल्या आमदारांच्या मिसेस आहेत, परंतु एकदम सामान्य माणसांसारख्या, सामान्य महिलांसारख्या शेवटपर्यंत कार्यक्रमामध्ये बसतात. मी ताईंना जिकडं वेल्ल्यामध्ये कार्यक्रम होता त्यावेळेस ताईंना खेळायला सुद्धा बोलवलं होतं. ताई आल्या आणि खेळल्या सुद्धा. एकदम एकदम मन मिळावू स्वभाव ताईंचा आहे. सारिका ताईंसाठी एकदा कार्यक्रम आवडत असेल तर जोरात टाळ्या वाजवा ताईंसाठी. हे साला कौन बनेगा करोड़पति है? हाँ. हे साला कौन बनेगा करोड़पति है? 2. हे साला कौन बनेगा करोड़पति है? सेमीफायनल जाऊ. थोडा चुकला पण जोरात ताकद लावायची होईल. हां. हे साला कौन बनेगा करोड़पति 1. हे साला कौन बनेगा करोड़पति. हे साला कौन बनेगा करोड़पति 1. हे साला कौन बनेगा करोड़पति 1. 1 2 3 1. हां. 1 2 1 2. हां. होईल. इकडे होईल. ये साला कौन बनेगा करोड़पति 1. माईकला हात लावू नका तुम्ही. मी पकडतो, तुम्ही पुढे सरका. हा माईक जवळ ठेवा. हे साला कौन बनेगा करोड़पति है? ए साला कौन बनेगा करोड़पति है? ए साला कौन बनेगा करोड़पति है? इकडे हां. होईल. ताकद लावायची. हे साला कौन बनेगा करोड़पति है? क्या बात है. सेम आणि जोरात. हे साला कौन बनेगा करोड़पति है? दोन. हां. हे साला कौन बनेगा करोड़पति है? 3. क्या बात है. टाळ्या वाजवा वहिनीसाठी. चला वहिनी सेमीफायनल. हां. हे साला कौन बनेगा करोड़पति है? 1. हे साला कौन बनेगा करोड़पति है? 2. हे साला कौन बनेगा करोड़पति है?
3 सेमीफायनल जाऊ वहिनी. इतकं वेळ लक्ष कुठं होतं भया? त्या बोलत होत्या तो काय करत होत्या? सगळ्यांनी लक्ष द्या. हे साला कोण बनेगा करोडपती नाही. हे साला कोण बनेगा करोडपती काय बात आहे? जोरात जोरात वहिनी. हे साला कोण बनेगा मराठी करोडपती हा हे साला कोण बनेगा करोडपती मराठी कुठे जाऊ तुम्ही त्यांना सेमीफायनल गेले मराठी करोडपती नाही. हा वहिनी. हे साला कोण बनेगा करोडपती एक हा वहिनी. हे साला कोण बनेगा करोडपती 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 वहिनी उपास सोडला वाटते तुम्ही बोलण्यावरच कळालं वहिनी उपास सोडला. जेव्हा इकडे सन्मानाने काय जावा यांना वाजत गाजत सेम घ्यावं. तुम्हाला कार्यक्रम आवडत असेल तर आदर्श महिला मंडळ यांच्यासाठी हात वरती करून जोरात टाळ्या वाजवा. आवडतोय का कार्यक्रम? सगळ्यांचा आवाज. पुढच्या वर्षी मी येऊ का? म्हणजे मला जर बोलवायचं असेल तर जोरात टाळ्या वाजवा बरं. हात वरती करून. वा 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 वा. हा वहिनी माईक मध्ये बोला. त्यांना वाटेल बक्षीस मागायला का काय? हा डॉलर एकदा परत सांग. डोयलॉग होय बरं सांगतो. त्यांना डोयलॉग सांगायचं पडलं का? हे साला कोण बनेगा करोडपती नाही. हे साला कोण बनेगा करोडपती हे हे साला कोण बनेगा करोडपती हे हा हे साला कोण बनेगा करोडपती हे आपू भैया यांच्या ऍक्शन मिळली. जाऊ चला वहिनी. हे साला कोण बनेगा करोडपती हे हे साला कोण बनेगा करोडपती हे हे साला कोण बनेगा करोडपती हे इकडे सांगतो. या हे साला कोण बनेगा करोडपती हे हे साला कोण बनेगा करोडपती हे हे साला कोण बनेगा करोडपती हे बस सर काय कर सर सर का पुढे सर बोल सर का पुढे हां या वहिनी पुढे सर रस्त्याला पाहिजे काय सगळ्याचं आणि इकडे पुढे बघायचा. हां हे साला कोण बनेगा करोडपती का पाया पाया वहिनी. हां सेम बोला सेम ताकद लावा. हां हे साला कोण बनेगा करोडपती दादा पाया तुम्ही अफजल खान वध करता बया वहिनी. तुम्ही छत्रपती शिवाजी महाराज आणि मी अफजल खान. बिचारी हातात तलवार दिली असता आता पोटात घातली असती माझ्या. या वहिनी इथे या. हा इथे या पुढे या. रस्त्याला पाय टच करा. हे साला कोण बनेगा करोडपती काय सांगता येणार बाया? तर मागाच्या वहिनीचं मी चिडलेली असते तर पोटात बुकी मारायची. म्हणजे आपलं लांब थांबलेलं बरं. हा हा आवाज थोडा जोरात आहे. हो का? घ्या वहिनी. तुम्ही काय करता? जॉब. कसला? कुकिंग. स्वयंपाकाचे काम कर. स्वयंपाकाचं काम करत. छान काम करता. जोरात टाळ्या वाजवा. सुगरण आहे. तुमची सासू तुमच्या सोबत राहत नसेल ना? राहत्यात पण ते त्यांच्याकडे शाळेचं काम असल्यामुळे तिथं राहत नाही. त्यांना पण ते राहा पण त्यांना शाळेचं काम असतं ना. कशाला तर काय तुमचा आवाज असा आहे? राहा म्हणलं तरी सासू राहत नाही. हा? म्हणतात शेतामध्ये कामाला जाऊन मग मग बाय तू तिकडं मी इकडं. दिल्या घरी सुट्टी आहे. काय नाही बोललं? काय नाही बोललं? जाऊ बाय सेम फॅमिली घ्या वहिनी. हां वहिनी हम साथ साथ है. हे साला कोण बनेगा करोडपती
हे साला कौन बनेगा करोड़पति है हे साला कौन बनेगा करोड़पति है इकडनं हा हे साला कौन बनेगा करोड़पति है हे साला कौन बनेगा करोड़पति है हे साला कौन बनेगा करोड़पति है हाँ हे साला कौन बनेगा करोड़पति है हे साला कौन बनेगा करोड़पति है हे साला कौन बनेगा करोड़पति है काय बोलला काय हे साला कौन बनेगा करोड़पति है हे साला कौन बनेगा करोड़पति है हेलो कालिया, अब तेरा क्या होगा? वहिनी तुम्ही काय आदेश घातला म्हणून ते सामा म्हणत नाही का? अब ओ कालिया, अब तेरा क्या होगा? सरदार मैंने आपका नमक है, अब गोली खा. हे साला कौन बनेगा करोड़पति है क्या बात है, वाह वहिनी. हे साला कौन बनेगा करोड़पति है एक हा हे साला कौन बनेगा करोड़पति है 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 यांना मारता यांना यांना मारता हो म्हणजे हा हो म्हणजे मारते हे चला हे कोण म्हणजे फक्त मारायचंच राहिलं बाकी काय नाही. पण छान बोलला वहिनी, वहिनींना सन्मानानं सेम व्हायला लागेल. चला एक मोड़ आया मन का दिल छोड़ आया उस मोड़ पे वो मुंडिया में जटिया मला पागल हो गया उसकी जुल्फों की छाव में मैं बिस्तर डाल के सो गया जब जागा मैं भागा सब सिग्नल और सब बात मैं छोड़ आया मन का दिल छोड़ आया एक मोड़ आया मन का दिल छोड़ आया चाहे तुझसे मिलना तेरा किसी का भी देखूं बढ़िया बुला दूं मजनू बना दूं आहे ना, मग हे बघ ह्याचं लग्नच म्हणावं. आमच्यात एकच मोचा राहिला आहे. एखादी मुलगी असली तर कोणाकडे सांगा, गरीब पोरगा आहे आणि चांगला उत्तम गायक आहे. तुम्ही बघा त्याचा आवाज बघा आणि मग आता तुझी प्रॅक्टिसच. आता पहिल्याच्या जमान्यात असं होतं माहिती का, मुलगी आली आहे का, हां तुला गाणं येतं का गाणं असं विचारायचे ते. आपल्याकडे नाही तसं, पण जास्त तिकडे चालतं. तर तसं आज असं समज तुला बायको करायची ना, तुला गाणं येतं का? येते ना. अम्मन चल. हेलो नजर के सामने जिगर के पार नजर के सामने जिगर के पार कोई रहता है वो हो तुम नजर के सामने जिगर के पार नजर के सामने जिगर के पार कोई रहता है वो हो तुम नजर के सामने जिगर के पार. हे असं गाणं म्हणतो म्हणून तुझं लग्न होईना. एक सरळ म्हणते नजर के सामने जिगर के पास, ती म्हणते तिलाच घेऊन बस जा तिकडे. पण जगनसाठी जोरात काय झालं पाहिजे. कलाकार आहे आणि शुभवीर. आमच्या कार्यक्रमातल्या गेम ज्या आहेत त्या गेम्स डिझाईन करण्याचं काम शुभम नुळे हा करत असतो. जरा जोरात टाळ्यांच्यासाठी. आणि हे सगळे कलाकार आहेत. मी जेवढे पिक्चर करतो किंवा गाणी करतो त्या सगळ्यांमध्ये असतात. हे गणेश लोंढे, मागाशी गणेशची ओळख तुम्हाला करून दिली.
आमचा चित्रपट येतो रुमण्या नावाचा, शेतकऱ्यांवरती आहे. त्याच्यामध्ये गणेश सुद्धा माझ्यासोबत आहे. त्याच्यानंतर हा प्रशांत पाडाळे, एकदा जोरदार टाळ्या त्याच्यासाठी झाल्या पाहिजेत. सोन्याची माळ घे, घड्याळ घे, सोने तुला सोन्याची माळ घे. हा प्रशांत पाडाळे याचं नाव आहे, पण त्याला आम्ही लाडाने सोन्या म्हणतो. हा सोन्या आहे. तुम्ही BMW, ऑडी, मर्सिडीज या गाण्यांचे व्हिडिओ बघत असताल, या गाड्यांचे व्हिडिओ बघत असताल. ते व्हिडिओ ऑफिशियल बनवण्याचं काम जी कंपनी करते त्या कंपनीमध्ये सोनू कॅमेरामन आहे. आणि आमची पिक्चरचे काम होते तिथं आमची ओळख झाली. त्याच्यानंतर आम्ही त्याला सगळ्यात मोठा त्याच्या हातात कॅमेरा देतो आणि बिचारा तो काही बोलत नाही, तेवढ्या कॅमेऱ्यावर पण शूटिंग करतो. एकदा जोरदार टाळ्या त्याच्यासाठी झाल्या पाहिजे. खाली पण बसतो. खाली पण बसतो. आणि तुम्ही नारळ फोडले नाही, नारळ फोडलंय का? तो जेवढं नारळ इथं फोडले संपेपर्यंत उंदरासारखं त्याला टुकरून टुकरून सगळं नारळ खाऊन टाकतो. तेवढं एक काम करत असतो. एकदा जोरात टाळ्या त्याच्यासाठी पण झाल्या पाहिजे. आणि त्यातर्फे देण्यात आलेले होते. तसेच खेळगाव पैठणीचं प्रथम बक्षीस पैठणी अश्विनी दत्तर. तसेच 3 नंबरचं बक्षीस दिलेलं आहे वॉशिंग मशीन. ते बक्षीस दिलेलं आहे श्री गणेश बाजीराव ढामाले यांनी. 1 ते 5 क्रमांकास ट्रॉफ्या सुद्धा देण्यात आलेल्या आहेत. त्या ट्रॉफ्या नितीन शेडगे, दिनेश पिंजन, अनिल जाधव आणि विजय राक्षे यांच्याकडून देण्यात आलेल्या आहेत. तसेच लहान मुलांचे व मुलींचे जे खेळ झाले विद्यमान सरपंच राहुल बाळासाहेब जाधव यांना विनंती, आपण ती सायकल देण्यासाठी या ठिकाणी यायचे आहे. तसेच तो मुलगा राजवीर अविनाश. थोडं मागं सरका. समोर सगळे टाळ्या वाजवा सर्वांनी, टाळ्या. टाळ्या वाजवा, टाळ्या. समोर सगळे तसेच या ठिकाणी गायक गणेश लोंढे यांचाही आदर्श मित्र मंडळाच्या वतीने सन्मान करण्यात येत आहे. त्यांनी आपला सन्मान या ठिकाणी स्वीकारायचा आहे. समोर इकडे बघा ना सगळे. खेळ रंगला पैठणीचा ग्रुप फोटो घ्यायचा. बघा सगळे समोर इथं. आदर्श महिला मंडळाचे आपले सर्व जे मित्र परिवार आहेत त्यांनी बरेच एक कार्यक्रम करण्यासाठी खूप मेहनत घेतलेली असते. नवरात्राच्या उत्सवामध्ये त्यापूर्वी त्यांचं नियोजन